नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. अधिक महिना सुरू आहे आणि अधिक महिन्याचे काहीच दिवस राहिलेले आहे आणि अधिक महिन्याचे आपण सांगता करणार आहोत. तर अधिक महिन्याचे शेवटचे 5 दिवस खूप महत्त्वाचे असतात. संपूर्ण महिनाभर ज्यांना काहीच करणं शक्य झालं नाही, तर त्यांनी या 5 दिवसाचं औचित्य साधून होईल तितकी सेवा आपल्याला करायची आहे. तर ज्यांच्याकडनं काहीच सेवा झाली नाही या अधिक महिन्यामध्ये, तर त्यांनी शेवटच्या 5 दिवसांमध्ये विष्णूंची या काही प्रभावी सेवा आपल्याला करायची आहे. तर संपूर्ण अधिक महिन्याचे फळ आपल्याला मिळेल. परत 33 महिन्यांनीच या सेवा आपल्याकडनं होतील. तर कोणत्या सेवा करायच्या आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर बघा, 11ला एकादशी आहे आणि अधिक महिना हा भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि त्यातल्या त्यात अधिक महिन्यामध्ये ही दुसरी एकादशी आलेली आहे. तर हिला देखील अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि एकादशी देखील भगवान विष्णूंनाच समर्पित असते. त्यामुळे या देखील एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि ही एकादशी देखील 33 महिन्यातून एकदाच येते. म्हणून 11 तारखेला एकादशीचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर 12 तारखेला प्रदोष आणि 13 तारखेला आलेली आहे महाशिवरात्री. 14 आणि 15 तारखेला अमावस्या आहे आणि 11 ते 15 हे दिवस अतिशय महत्त्वाचे आहे आपल्याला सेवा करण्यासाठी. भगवान विष्णूंची अखंड कृपा आपल्यावर असावी आणि आपल्या आयुष्यातील ज्या काही घटना आपल्याकडून घडल्या आहेत किंवा अधिक ज्याला आपण म्हणतो, थोडी जरी सेवा आपण जर केली या महिन्यामध्ये, तरीही त्याचं पुण्यफळ आपल्याला अधिक पटीने मिळत असते. तर असेच हे काही दिवस आपल्याला, शेवटचे काही दिवस अधिक महिन्यामध्ये कोणाला काहीच करणं शक्य झालं नाही, कोणतीच सेवा करणं झालं नाही, तर त्यांनी या 5 दिवसामध्ये भगवान विष्णूंची जास्तीत जास्त सेवा करायची आहे आणि त्यांचा कृपाशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा आहे. एकादशी म्हटलं की भगवान विष्णूंची पूजा आपण करतो आणि या 5 दिवसामध्ये संपूर्ण अधिक महिन्याची फळप्राप्ती आपल्याला होऊ शकते. जर या 5 दिवसाचं तुम्ही अखंड सेवा भगवान विष्णूंची केली तर त्याचे अधिक फळ आपल्याला मिळेल. तर तुम्ही या 5 दिवसांमध्ये सत्यनारायण देखील करू शकता. पौर्णिमेचं सत्यनारायण तुमच्याकडनं झालं नसेल तर तुम्ही या 5 दिवसांमध्ये देखील करू शकता. यासोबतच एकादशीला विष्णू याग देखील तुम्ही करू शकता. त्यासोबतच पितरांची सेवा देखील तुम्ही करू शकता. या 5 दिवसामध्ये फक्त विष्णूंची सेवा आपल्याला करायची आहे आणि तुम्हाला जर या 5 दिवसामध्ये 5 दिवसांचं सत्यनारायण करायचं असेल तर ते देखील तुम्ही करू शकता. यासोबतच एक दिवसीय व्यंकटेश स्तोत्राचे देखील तुम्ही अनुष्ठान करू शकता. संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ तर याचे देखील तुम्ही पठण करू शकता. 11 तारखेला खूप सुंदर अशी ही सेवा आहे, तर तुम्ही ती देखील 11 तारखेला करू शकता. यामुळे पितरांचे कोणतेही दोष असले तरीही ते दूर होतात. यासोबतच गीतेचे 18 नावे, गीतेचा 15वा अध्याय देखील तुम्ही रोज पठण करू शकता या 5 दिवसांमध्ये. यासोबतच रोज एक माळ ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप देखील करू शकता. तुम्हाला या 5 दिवसांमध्ये जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही सेवा करू शकता. खूप महत्त्वाचे हे 5 दिवस आहे. जास्तीत जास्त सेवा आपल्याला या 5 दिवसांमध्ये करायची आहे. ज्यांची इच्छा आहे त्यांनी रोज संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचे रोज 3-3 अध्याय देखील तुम्ही पठण करू शकता. तसेच कुलदेवीची सेवा राहिली असेल तर ती देखील तुम्ही करू शकता. यासोबतच बाळकृष्णांना तुळशीचं अर्चन राहून गेलं असेल तर ते देखील तुम्ही करू शकता. जेवढी जमेल तेवढी सेवा आपल्याला या 5 दिवसांमध्ये करायची आहे. या संपूर्ण महिनाभरामध्ये आपल्याकडनं कोणतीच सेवा झाली नसेल तरीही तुम्ही या 5 दिवसांमध्ये देखील तुम्ही त्या सर्व सेवा करू शकता. यासोबतच वाण द्यायचा असेल तर तो देखील देऊ शकता. दीपदान करू शकता. तांबूलदान राहिलं असेल तर ते देखील तुम्ही करू शकता. गोदान देखील करू शकता. यासोबतच गुरुजींना कोरडा शिला देखील तुम्ही दान करू शकता. तुमच्या यथाशक्तीनुसार दान करू शकता. ज्या सेवा राहिल्या असतील तर त्या सेवा तुम्ही करू शकता आणि कुलदेवीची ओटी देखील भरू शकता. तर आवर्जून या शेवटच्या 5 दिवसांमध्ये देखील तुम्ही अधिक महिन्यामध्ये ज्या आपण काही सेवा करत असतो, दान करत असतो, तर त्या सर्व सेवा आणि दान देखील तुम्ही करू शकता.